Welcome to SP Education Channel. एलिमेंटरी ग्रेड एक्झामिनेशनचा फर्स्ट पेपर ऑब्जेक्ट ड्रॉइंग म्हणजेच वस्तुचित्र. एलिमेंटरी ड्रॉइंग परीक्षेचा पहिला पेपर जो आहे ऑब्जेक्ट ड्रॉइंग वस्तुचित्र याचा क्वेश्चन पेपर आपण आता पाहणार आहोत. पेपर अतिशय इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहायचे आहे. त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जसजशा नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. चॅनल वरती गेल्यानंतर तुम्हाला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट दोन्ही ड्रॉइंग एक्झामचे सगळे ऑल क्वेश्चन पेपर्स, लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे ऑल सब्जेक्टच्या सगळ्या व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. एक्स्ट्रा मार्क्सच्या व्हिडिओज, एक्स्ट्रा मार्क कसे मिळतात त्याची देखील व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भरपूर एक्झाम्पल्स असणाऱ्या व्हिडिओज मी चॅनलवरती या आधीच अपलोड करून ठेवलेले आहेत आणि नव्याने देखील क्वेश्चन पेपर्सच्या आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज अपलोड करत आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच माझ्या व्हिडिओ टाकल्यानंतर त्या सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. आता आपण पेपरला सुरुवात करूया. पेपर मी आधी पहिला इंग्लिश मधून तुम्हाला रीड करून दाखवते आणि नंतर पेपर मराठीतून रीड करून दाखवते. मराठीतून तुम्हाला व्यवस्थित मी सगळं समजावून सांगणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी अशा काही टिप्स तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ए ग्रेड 100% मिळणार आहे. तुमच्या ऑब्जेक्टची मांडणी तुमच्या एक्झामच्या सेंटरवरती कशी केलेली असते याचे देखील फोटोज मी तुम्हाला चित्र ड्रॉइंग दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायची आहे. पहा, आपण पेपरला सुरुवात करूया. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की ऑब्जेक्ट ड्रॉइंग किंवा कोणत्याही ड्रॉइंगचा पेपर जो आहे तो एकाच लँग्वेज मधून असतो का? असं नाहीये. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्लिश मीडियम सगळ्या मुलांसाठी क्वेश्चन पेपर्स वेगवेगळे येतात. सगळ्या मीडियमच्या मुलांना क्वेश्चन पेपर्स रीड करता येतात. त्यामुळे जे इंग्लिश मीडियमची मुलं आहेत त्यांना इंग्लिश मधून पेपर मिळणार आहे. मराठीच्या मीडियमच्या मुलांना मराठीतून पेपर मिळणार आहे. म्हणजे पहा, एकच क्वेश्चन पेपर असतो प्रश्नपत्रिकेवर. चारही लँग्वेज मधून एकाच वेळेला तुम्हाला पेपर दिला जातो. आता आपण पेपरला सुरुवात करूया. तुम्हाला समोर दिसत असेल इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स. तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. मी फक्त रीड करून दाखवते आणि शेवटी तुम्हाला मराठीतून मी सगळा पेपर व्यवस्थित समजावून सांगते. खाली मराठीतून पेपर दिलेला आहे. फर्स्ट नंबर, डू नॉट यूज मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट्स फॉर ड्रॉइंग. सेकंड नंबर, ड्रॉइंग इन स्मॉल साइज विल नॉट बी कन्सिडरेड. थर्ड, it is accepted that the group of objects should be drawn the way it is seen from individual's position. On the given answer paper, draw the group of objects, man-made or natural, holding the paper vertically or horizontally according to the requirement in big size suitable to the paper. It is important that the composition of group of objects should be harmonious and proportionate. Characteristics from the objects and the preposition of the object with each other should kept in mind while composing the arrangement. It is accepted to make a similar representation of the object in the group with shade and light and suitable coloring. आता खाली proposed color medium असं दिलेलं आहे पहा. वॉटर कलर्स, कलर पेन्सिल्स, वॅक्स क्रेयॉन्स, ऑइल पेस्टल कलर्स, color inks. Colors available in environment can be used independently or combiningly together may according to your liking. If necessary, use various techniques for creating texture. हे मी तुम्हाला फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांना जर शब्द दिसला नाही, समोरचं लेटर दिसलं नाही, तर यासाठी मी तुम्हाला तो रीड करून क्वेश्चन पेपर दाखवला आहे. आता मी तुम्हाला व्यवस्थित सगळं समजावून सांगते. पहा पेपर कसा येतो. वस्तुचित्र म्हणजेच ऑब्जेक्ट ड्रॉइंग हा तुमचा फर्स्ट पेपर आहे एलिमेंटरीच्या मुलांसाठीचा. ऑब्जेक्ट ड्रॉइंगचे भरपूर व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. सगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ऑब्जेक्ट ड्रॉइंग नंतर तुम्हाला मेमरी ड्रॉइंग म्हणजे स्मरणचित्राचा पेपर असतो त्याच्या मी भरपूर व्हिडिओज टाकले आहेत. इम्पॉर्टंट टाकले आहेत. क्वेश्चन पेपर्सच्या टाकल्या आहेत. त्या तुम्ही नक्की चॅनलवर जाऊन पाहायच्या आहेत. डिझाईनच्या, जॉमेट्रीच्या सुद्धा व्हिडिओज आहेत. सुरुवातीला परीक्षार्थीसाठी सूचना असा तुम्हाला दिलेला असणार आहे पेपरमध्ये. पेपरला नेमकं काय येतं पहा. रेखाटनासाठी यांत्रिक साधनांचा उपयोग करू नये. तुम्ही जॉमेट्री मटेरियल जे असतं म्हणजे तुम्ही जे कंपास बॉक्स मधलं मटेरियल असतं ते तुम्ही वापरायचं नाही. स्केल वापरायचं नाही, कर्कटक वापरायचं नाही, कोन मापक, राऊंडर, कोणतीही गोष्ट कंपास बॉक्स मधली म्हणजे जी यांत्रिक साधन आहे, यंत्र आहे ते तुम्ही वापरायचं नाही.
सेकंड नंबरला दिलेला आहे लहान आकारातलं चित्र विचारात घेतलं जाणार नाही. बघा, ड्रॉइंग पेपर तुमच्या एक्झाम सेंटरवरती तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर छोटं चित्र काढलं, ड्रॉइंग पेपर खूप मोठा आहे आणि चित्र अतिशय छोटं काढलं तर विचारात घेतलं जाणार नाही. याचा अर्थ तुम्हाला फेल केलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला ग्रेड कमी दिली जाऊ शकते, म्हणजे अगदी खालची ग्रेड दिली जाऊ शकते. त्यामुळे चित्र मोठं काढायचं आहे. थर्ड नंबरला वस्तू समूह आपल्या जागेवरून जसा दिसत असेल तसं रेखाटन करणं अपेक्षित आहे. तुमची ही पहिलीच परीक्षा आहे एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झामची आणि तुमचा फर्स्ट पेपर आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की तुम्हाला ऑब्जेक्ट दिसणार का? तर तुमच्या क्लासरूम मध्ये गेल्यानंतर समोर एक टेबल किंवा स्टूल मांडलेला असतो आणि तुमच्या सगळ्या मुलांना दिसेल अशा पद्धतीने त्याच्यावर त्या ऑब्जेक्टची किंवा वस्तूंची मांडणी केलेली असते. सगळ्यांना वस्तू जागेवरून दिसतात, फक्त वेगवेगळ्या अँगलने दिसतात. तुम्हाला ज्या अँगलने दिसत असतील त्या अँगलने तुम्ही ते चित्र काढायचं आहे किंवा ड्रॉइंग काढायचं आहे. म्हणजे इथे स्पष्ट सांगितलं आहे, तुमच्या जागेवरून जसं दिसत असेल प्रत्येकाला सारखं दिसणार नाही आणि सगळ्यांना हे जे ऑब्जेक्ट मांडलेले असतात ते दिसतात, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. त्यानंतर तुम्हाला परीक्षेला जाताना कोणतं मटेरियल नेणं गरजेचं आहे हे देखील याची व्हिडिओ मी केलेली आहे, ती देखील तुम्ही नक्की पहा. माझ्या कमेंट बॉक्समध्ये, म्हणजे तुम्ही जिथे मला कमेंट करता त्या कमेंट बॉक्समध्ये मी माझ्या ड्रॉइंग एक्झामची प्लेलिस्टची लिंक टाकते. त्या लिंकमुळे तुम्हाला डायरेक्टली सुद्धा माझे व्हिडिओ तिथून सगळे पाहता येतील. तुम्ही सगळे व्हिडिओ फास्ट स्पीड करून पाहायचे आहेत. आता पहा, खाली लिहिलं आहे, तुम्हास देण्यात आलेला उत्तरपत्रिकेचा कागद गरजेनुसार उभा किंवा आडवा धरून त्याच्यावर तुमच्या समोर मांडलेल्या मानवनिर्मित व निसर्गनिर्मित वस्तू समूहाचे कागदाच्या आकाराला शोभून दिसेल एवढ्या पुरेशा मोठ्या आकारात रेखाटन करा. तुम्हाला जो अँसर शीट दिलेला असतो किंवा उत्तरपत्रिका दिलेली असते, हा कागद तुम्ही उभा धरायचा का आडवा धरायचा हे संपूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे. आता हे कसं धरायचं तर त्याचं मी तुम्हाला एक टीप देते इथे. बघा, समोर जर वस्तू उभ्या पद्धतीने मांडलेल्या असतील याचा अर्थ असा, काही वस्तू असतात त्या उभट असतात. उदाहरणार्थ फ्लॉवर पॉट, छत्री किंवा अम्ब्रेला किंवा एखादी उंच बरणी किंवा एखादा झाडू, अशा उभ्या आकाराच्या जर वस्तू समोर मांडलेल्या असतील तर तुम्ही काय करायचं, तो अँसर शीटचा पेपर आहे तो उभा धरायचा. आणि जर वस्तू आडव्या पद्धतीने मांडलेल्या असतील, समजा ऍपल ठेवलेला आहे, बादली ठेवलेली आहे, मग ठेवलेला आहे, अशा पद्धतीने पंपकिन ठेवलेला आहे, अशा पद्धतीने जर वस्तू मांडलेल्या असतील तर तुम्ही तो जो ड्रॉइंग पेपर आहे तो आडवा धरायचा. म्हणजे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की पेपर उभा किंवा आडवा कधी धरायचा आहे ते. हे संपूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे. कोणतीही मुलं कशाही प्रकारे कागद धरू शकतात, त्यांना वाटेल त्या पद्धतीने. आता खाली पहा, काय केले, वस्तू समूहाचे संयोजन सुसंवादी आणि प्रमाणबद्ध असणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या समोर जे काही ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत हे ऑब्जेक्ट तुम्ही सेपरेट काढायचे नाही. म्हणजे बघा, समजा समोर एखादी बादली, मग आणि ऍपल असं तुम्हाला जर ड्रॉइंग ऑब्जेक्ट समोर टेबलवर ठेवलेले असतील तर तुम्ही ते सुट्टे चित्र दाखवायचे नाहीत. तर ती चित्र ते जे ऑब्जेक्ट आहेत ते एकमेकांशी सुसंवादी आहेत, ती चित्र एकमेकांच्या जवळ आहेत अशा पद्धतीने दाखवायचे. म्हणजे जर बादलीच्या शेजारी मग दाखवला, पुढे मग दाखवायचा थोडासा, मग दाखवल्यानंतर बादलीचा तो थोडासा भाग जो आहे कोपरा तो कट होतो. ऍपलमुळे सुद्धा बादलीचा थोडासा भाग कट होणार आहे आणि ते चित्र सगळं प्रमाणबद्ध असं दिसणार आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तुम्हाला ए ग्रेड हवी आहे, त्यामुळे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. शेवटी सुद्धा खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला ए ग्रेड तुमची फिक्स आहे. व्हिडिओ स्किप करू नका, गडबड करू नका, फास्ट स्पीड करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. वस्तूचे वैशिष्ट्यपूर्ण घाट व परस्परांशी संबंध असलेले प्रमाण तुमच्या चित्रनिर्मितीला सुयोग्य ठरतील असे असावे. आता पहा, इथे स्पष्ट दिलेलं आहे की तुमचा जो ड्रॉइंग पेपर आहे, या ड्रॉइंग पेपरवरती तुम्ही एकतर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जे तुमचं ड्रॉइंग स्केचिंग आहे ते मोठं काढायचं आहे, वस्तूचा आकार मोठा दाखवायचा आहे. इथे फक्त तुम्हाला 3च ऑब्जेक्ट असणार आहेत, 2 मॅनमेड आणि एक नॅचरल थिंग असणार आहे. म्हणजे 2 मानव निर्मित वस्तू आणि एक निसर्ग निर्मित वस्तू. म्हणजे जर समजा बादली आणि मग दाखवला तर एक निसर्ग निर्मित सफरचंद दाखवतील, ऍपल दाखवतील किंवा पंपकिन, भोपळा, अशा पद्धतीने समोर चित्र मांडलेलं असेल, ऑब्जेक्ट मांडलेले असतील. अशा वेळेला काय करायचं, बऱ्याच ठिकाणी असं होतं की बादलीचा आकार मोठा असतो, हे तुम्हाला माहितीये. मग पाण्यासाठी जो मग आपण आंघोळ करताना वापरतो त्याचा आकार लहान असतो, पण बरेच स्टुडंट बादली आणि मग अगदी एकसारखा दाखवतात.
अशा वेळेला ते चित्र ग्राह्य धरलं जात नाही, बादली कोणती मग कोणता कळत नाही. म्हणून ते चित्र प्रपोर्शनेट असलं पाहिजे, एकमेकांशी त्याचं प्रमाण मिळतं जुळतं असलं पाहिजे. या ठिकाणी जर एखादा ऍपल ठेवला असेल तर ते मग एवढा ऍपल काढून चालणार नाही, किंवा पंपकिन किंवा हिरवा भोपळा, बॉटल गार्ड जर ठेवला असेल तर मोठा तो फार काढून चालणार नाही, त्याचंही प्रपोर्शन छोटं काढावं लागेल. म्हणजे बादली मोठी, मग थोडा छोटा आणि ऍपल अजून छोटं, ह्या पद्धतीने तुम्ही ड्रॉइंग काढायचं आहे, हे लक्षात घ्या. या सूचना फार महत्वाच्या आहेत. आता वस्तूंवरील छाया प्रकाशासहित वस्तू समूहाचे योग्य रंगात रंगकाम करून हुबेहूब चित्रण करणे अपेक्षित आहे. तुम्हाला जे समोर ऑब्जेक्ट ठेवलेले आहेत याच्यावर लाईट पडतो, दरवाजातून खिडकीतून येणारा लाईट पडून ती जी वस्तू आहे ती चमकते, आणि चमकल्यानंतर त्या वस्तूवर जो लाईट पडला आहे, प्रकाश पडला आहे किंवा छाया पडली आहे, त्याचं तुम्ही हुबेहूब जे काही आहे ते रंगात रंगकाम करायचं. या ठिकाणी काय करायचं पहा, मी ही तुम्हाला टिप्स सांगते. जिथं काही लाईट पडलेली आहे त्या ठिकाणी पांढरा कलर आहे तसा ठेवायचा, म्हणजे तो लाईट पडल्यासारखा भासतो. आणि शॅडो सुद्धा दाखवायची आहे, बरोबर. मी मगाशी तुम्हाला छाया पडली आहे असं जे म्हणले, ते छाया नाही, प्रकाश पडलेला असतो वस्तूंवर. आणि छाया कुठे पडते, तर त्या वस्तूच्या खाली पडते, म्हणजे शॅडो पडते, सावली पडते. छाया याचा अर्थ सावली आहे, ते इथं लक्षात घ्या. सावली सुद्धा तुम्ही क्रिएट करून दाखवायची आहे, आणि मग चित्र आहे तसं तुम्ही काढायचं आहे. या ठिकाणी इथे महत्वाची गोष्ट दिली आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो, आम्ही कोणते कलर्स वापरू शकतो. तुम्ही वॉटर कलर्स, कलरफुल पेन्सिल्स, वॅक्स, क्रेयॉन, ऑइल पेस्टल्स, वेगवेगळ्या रंगातल्या शाई किंवा इंक, तुमच्याकडे जे उपलब्ध कलर असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता. तुम्ही एका वेळी एक कलर वापरू शकता किंवा अनेक कलर सुद्धा एका वेळी तुम्ही वापरू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी कलर उपयोगात आणता येईल असं इथं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि आवश्यकता वाटल्यास विविध तंत्र वापरून पोत निर्मिती करता येईल. तुम्हाला काही वेगवेगळे तंत्र तुमच्या टीचर लोकांनी शिकवले असतील तर तुम्ही ते वेगवेगळे टेक्स्चर करून सुद्धा तुम्ही ते ड्रॉइंग कम्प्लीट करू शकता, असं या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे. आता इथे काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत ज्याने तुम्हाला 100% ए ग्रेड मिळणार आहे. सुरुवातीला आता पहिलं मी तुम्हाला सांगते, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला नेमकं चित्र किंवा ड्रॉइंग कशाचं येणार आहे. तर जास्तीत जास्त मॅक्झिमम बकेट, मग, एखादं ऍपल किंवा हिरवा भोपळा, ज्याला बॉटल गार्ड असं म्हणतो, हे जास्तीत जास्त येण्याचं प्रमाण आहे. आणि त्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्ही भरपूर करून जायची आहे. कधीतरी नारळ ठेवला जाऊ शकतो. नारळ म्हणजे कोणता नारळ, जो आपण शेंडीवाला नारळ असतो, जो तुम्हाला समोर दिसत आहे आत्ता स्क्रीनवरती, हा नारळ ठेवलेला असतो. या नारळाची सुद्धा प्रॅक्टिस करून जायची आहे. आणि मग बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती आहेत, की एखादं चिनी मातीचं भांड येऊ शकतं किंवा काचेची भांडी येऊ शकतात. त्यामध्ये ग्लास, प्लेट, टोपली, मग, बाउल किंवा मोठ्या आकाराचे लाकडी ठोकळे, झाडू, हंडा, असं कोणतंही एखाद्या वेळेस समोर मांडलेलं असू शकतं. पण जास्तीत जास्त बादली आणि मगची प्रॅक्टिस करून जा. त्याचप्रमाणे भोपळ्याची प्रॅक्टिस करून जा, नारळाची प्रॅक्टिस करून जा. हे महत्वाचं आहे. आणि पहा, नैसर्गिक गोष्टींमध्ये सुद्धा काही ठिकाणी फुले ठेवली जातात. पण बघा, आपण तसा विचार केला तर फुलं पटकन सुकतात. तुमचा पेपर 3-3 तासाचा असतो, त्यामुळे फुले येतील असं मला जास्त प्रमाणामध्ये वाटत नाही. पण तुम्ही पाहून जायला हरकत नाही की फुलांची चित्र कशी काढतात, हे बघून जायला हरकत नाही. पण यामध्ये नैसर्गिक गोष्टींमध्ये वांगी ठेवण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या वेळेस टोमॅटो ठेवला जातो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भोपळा ठेवला जातो. ढोबळी मिरची, कोबी, काकडी, नारळ, केळी, सफरचंद, संत्र, पपई, मोसंबी, दोडका, हे सुद्धा ठेवू शकतात. म्हणजे बघा, प्रत्येक सेंटरवरती वेगवेगळ्या पद्धतीने ह्या वस्तू मांडलेल्या असणार आहेत. त्यामुळे परंतु जास्त प्रमाणात येण्याची मला वाटणारी शक्यता जी आहे ती बादली, मग, नारळ, भोपळा या पद्धतीची आहे. टोमॅटो, वांग, हे जास्तीत जास्त येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याची प्रॅक्टिस तुम्ही हमखास करून जायची आहे. बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की ह्या वस्तू मांडल्यानंतर पाठीमागच्या साईडला ड्रेपरी किंवा कापड असतं का? तर मुलांनो पहा, ही तुमची पहिली एक्झाम आहे. एलिमेंटरी ड्रॉइंग एक्झाम ही तुमची पहिली एक्झाम आहे. ही पास झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला इंटरमिजिएट ड्रॉइंग एक्झामचा
स्टील लाईफचा ऑब्जेक्ट ड्रॉइंग सारखा स्टील लाईफचा पेपर असतो, त्याला पाठीमागे ड्रेपरी किंवा कापड येतं, तुम्हाला येत नाही. तुम्हाला जास्तीत जास्त स्टूलवर एखादं कापड टाकलं जातं किंवा कागद ठेवला जातो आणि त्यावर हे ऑब्जेक्ट ठेवले जातात. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रश्न जर पडला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त लिहा. त्याचे आन्सर्स मी देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. माझे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्सचे व्हिडिओज आणि सगळे ड्रॉइंगचे व्हिडिओज नक्की पहा, फास्ट स्पीड करून पहा. माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. हाईपचं बटन आहे ते नक्की दाबा, त्याने मला अजून एक लाईक मिळणार आहे. धन्यवाद.